विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। शौर्य त्याच्या रक्तात, देशभक्ती त्याच्या श्वासात, सीमेवर उभा राहून दिला आधार प्रत्येक नागरिकाच्या विश्वासात। या ओळींप्रमाणे देशसेवेचे व्रत जपणाऱ्या वीर जवानाचा सत्कार करण्याचा मान सलगरे ग्रामस्थांना लाभला। देशाच्या सीमेवर कठोर परिस्थितीत स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा न करता राष्ट्र रक्षणासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत सलगरे ग्रामपंचायतीच्या वतीने गावचे सुपुत्र श्री अनिल बाबूराव कांबळे यांचा सन्मान करण्यात आला। श्री कांबळे यांनी 1211 मीडियम रेजिमेंट आर्टिलरी मध्ये हवालदार या पदावर तब्बल 24 वर्ष अविरत सेवा बजावत देशसेवेत मोलाचे योगदान दिले आहे। त्यांच्या या प्रदीर्घ आणि कर्तव्यनिष्ठ सेवेला सलाम करत ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। हा सत्कार सोहळा अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद वातावरणात पार पडला। यावेळी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ जयश्रीताई पाटील, माजी उपसरपंच सौ रुपाली हरगे, माजी उपसरपंच श्री रमेश चाळके, ग्रामपंचायत सदस्य सौ अनुराधा एकुंडे, सौ सुनंदा चौगुले, सौ सुनीता राजगे, ग्रामपंचायत सदस्य श्री अरुण कांबळे, ग्राम महसूल अधिकारी विजया कगुडे, सलगरे विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री किरण खरात, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी माळी, आरोग्य सेविका निर्मला कुंभार, सर्व आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी श्री कांबळे यांच्या सेवाभावाचे कौतुक करत त्यांच्या कार्यातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी असे मत व्यक्त केले। देशसेवेची ही साधना केवळ नोकरी नसून ती एक पवित्र जबाबदारी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले। ग्रामस्थांनीही या सत्कार सोहळ्याद्वारे आपल्या वीर जवानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अभिमानाची भावना व्यक्त केली।